जळगाव म्हटलं की इथल्या तिखटजार हिरव्या ठेच्याप्रमाणे इथलं राजकारण ही भल्या भल्यांच्या डोक्यात झिंझिण्या आणणारं. नाथाभाऊ खडसे असो, संकटमोचक गिरीश महाजन असो, गुलाबराव पाटील ते अगदी मंगेश चव्हाण या सगळ्यांचीच प्रतिष्ठा 20 तारखेला झालेल्या मतपेटीत बंदिस्त आहे. त्याचा निकाल उद्या आपल्या हाती असेलच. पण एक्झिट पोल नुसार आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा सातबारा काढून नक्की कोणते 13 आमदार हमखास निवडून येतील हे आता क्लिअर कट सांगितलं आहे. त्यामुळे मुक्ताईनगर पासून ते चाळीसगाव पर्यंत एक्झिट पोलच्या गोटातून कोण आमदार होताना दिसतोय त्याचाच हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र. सर्वात आधी पाहूया जळगाव शहर बद्दल. भाजपने विद्यमान आमदार सुरेश भोळे, ठाकरे गटाकडून जयश्री महाजन आणि मनसेचे डॉक्टर अनुज पाटील अशी जळगाव शहरासाठी तिहेरी लढत झाली. खरं तर लेवा पाटील समाजाची 2 उमेदवार असल्यानं मतदारसंघात मतांची विभागणी होऊ शकते. पण भोळे यांनी जुळून आणलेली स्थानिक समीकरणं पाहता भाजपचे सुरेश भोळे हे एक्झिट पोल नुसार तिसऱ्यांदा विजय होतील असं सांगण्यात येतंय. दुसरा मतदारसंघ जळगाव ग्रामीणचा. यंदाची लढत ही 2 गुलाबरावांमध्ये झाली. मशालीकडून गुलाबराव देवकर विरुद्ध धनुष्यबाणकडून गुलाबराव पाटील यांच्यात काट्याने काटा काढावा असा संघर्ष झाला. महाविकास आघाडीने लावलेली ताकद, पाटलांच्या विरोधात एकवटलेले विरोधक हे सगळं पाहता एक्झिट पोल मध्येही गुलाबराव देवकर हे सध्या प्लस मध्ये दिसतायत. यानंतर तिसरा मतदारसंघ येतो रावेरचा. शिरीष चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी, भाजपकडून अमोल जावळे, वंचितकडून शमीबा पाटील असा तिरंगी सामना झाला. भाजपच्या मतदारसंघात असलेले केडर, स्टार प्रचारकांनी उडवलेला प्रचाराचा धुराळा ही भाजपची स्ट्रेंथ होती. मात्र संस्थात्मक आणि सहकाराचा वारसा, दलित, आदिवासी, मुस्लिम मतं एकत्र झाल्याने धनंजय चौधरी रावेरमधून जिंकताना दिसतायत. चौथा मतदारसंघ अमळनेरचा. अजित पवार गटाकडून अनिल पाटील विरुद्ध काँग्रेसकडून अनिल शिंदे यांच्यात अमळनेरच्या जागेवरून राजकीय विस्तव पाहायला मिळाला. त्यात शिरीष चौधरी हे अपक्ष असल्याने ही लढत तिरंगी झाली. मात्र एक्झिट पोलच्या ट्रेंडनुसार अजित पवार गटाचे अनिल पाटील जिंकताना दिसतायत. यानंतर 5वा मतदारसंघ आहे एरंडोलचा. चिमणराव पाटील यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अमोल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटील, तर माजी खासदार एटी नाना पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हर्षल माने हे देखील अपक्ष रिंगणात होते. मात्र शिंदे सरकारने आणलेला विकास निधी, चिमणराव पाटील यांची लेगसी आणि विरोधकांच्या झालेलं मतविभाजन इथं अमोल पाटील यांच्या पथ्यावर पडताना एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार दिसत आहे. 6वा मतदारसंघ जामनेरचा. जामनेर मतदारसंघात 1995 पासून गिरीश महाजन एके गिरीश महाजन असा जामनेरचा निकाल राहिलाय. यंदाच्या निवडणुकीत त्यांना एकेकाळी त्यांचे सहकारी असलेले आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांचं तगडं आव्हान होतं. सध्या एक्झिट पोलनुसार जामनेरचा निकाल घासून दाखवत असलं तरी गिरीश महाजन यांचं पारडं यंदाही जड राहील. आता येऊयात मुक्ताईनगरकडे. मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असा विधानसभेचा सामना रंगला. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा सामना असल्यानं मुक्ताईनगरच्या प्रचाराला बरीच रंगत आली. मतदारसंघात खडसे कुटुंबाचा प्रभाव आणि लेवा पाटील समाजाची ताकद असल्यानं इथे एक्झिट पोलनुसार रोहिणी खडसे आरामात आमदारकीचं मैदान मारताना दिसतायत. यानंतर 8वा मतदारसंघ आहे तो चाळीसगावचा. 2024च्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटलांची उमेदवारी कापल्यामुळे त्यांनी थेट भाजपशी बंड करत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. चाळीसगाव मतदारसंघातून मशालीकडून ते उमेदवार होते. दुसऱ्या बाजूला मंगेश चव्हाण हे निवडणूक लढवत आहेत. चाळीसगावच्या निवडणुकीचा आढावा घेतला तर मंगेश चव्हाण विरुद्ध उमेश पाटील यांच्यातील होत असलेला आरोप प्रत्यारोपामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. मात्र एक्झिट पोलनुसार तरी उमेश पाटील हे मंगेश चव्हाण यांना धक्का देताना दिसत आहेत. यानंतर 9वा मतदारसंघ येतो तो म्हणजे पाचोरा. काहीही करून यंदा शिवसेनेसोबत गद्दारी केलेल्या किशोर पाटलांना पराभवाचं पाणी पाजण्यासाठी ठाकरे गटांनी मोठी ताकद लावली होती. आमदार किशोर पाटलांची बहीण वैशाली सूर्यवंशी यांना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी देत पाटलांना चांगलंच घेरलं. दुसरीकडे माजी आमदार दिलीप वाघ आणि भाजपचे कार्यकर्ते अमोल शिंदेंनी बंडखोरी करत ठाकरे आणि शिंदे गटाला चांगलंच अडचणीत आणले. त्यामुळे इथं वैशाली सूर्यवंशी यांचं पारडं एक्झिट पोल मध्ये जड दिसतंय. यानंतरचा 10वा मतदारसंघ म्हणजे भुसावळ. इथं भाजपचे संजय सावकारे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून राजेश मानवतकर, वंचित बहुजन आघाडीकडून जगन सोनवणे यांच्यात तिरंगी सामना झालाय. भुसावळच्या या तिरंगी लढतीत चौथ्यांदा संजय सावकारे बाजी मारतील अशी शक्यता एक्झिट पोल मधून वर्तवण्यात येते. शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे चोपडा. इथं शिंदे गटाकडून चंद्रकांत सोनवणे तर उद्धव ठाकरे गटाकडून प्रभाकर सोनवणे यांच्यात कडवा संघर्ष झालाय. याशिवाय
माजी आमदार जगदीश बारेला आणि चंद्रकांत बारेला हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते। मात्र मतदारसंघातील वर्चस्व पाहता शिंदे गटाचे चंद्रकांत सोनवणेच इथे आमदारकीचा गुलाल कपाळाला लावताना दिसतायत। तर अशी होती जळगाव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 11 जागांची मतदान नंतरच्या एक्झिट पोलची आकडेवारी। बाकी तुम्हाला या एक्झिट पोल विषयी काय वाटतंय? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।